नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय दंड संहिता 1860 चा जो आहे तो पार्ट 2 या संदर्भात आपल्याला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2000 तयारी संदर्भात आपण जे आहे ते अभ्यासक्रम आणि मागील परीक्षेमध्ये जे काय प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. तर आपण आता बघूया की आज जे आहे हा आपला पार्ट 2 आहे, म्हणजे हा भाग दुसरा आहे. तर या भागामध्ये जे आहे ते आपण आता प्रकरण 17 यापासून सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जे काय बघितले, म्हणजेच जे काय अभ्यासक्रमातील कलमे बघितली ती पार्ट 1 मध्ये आपण जो आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर जरूर आपण आपल्या चॅनलला भेट देऊन आणि तो व्हिडिओ जरूर बघावा. तर याच्यामध्ये जे आहे ते आपण 2009ची, 2010ची, 2016 आणि 2017 या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत आपल्याला, ते प्रश्न आपण या अभ्यासक्रमासोबत घेतलेले आहेत. आणि बाकीचे जे पेपर झालेले आहेत 2021, 2013, 2011 आणि 2008 ते आपण जे आहेत ते अलग बनवणार आहोत. तर मित्रांनो, जरूर आपण तो व्हिडिओ बघावा. आता आपण सुरू करूया की प्रकरण 17 जे आहे त्या संदर्भात आपल्याला जे अभ्यासक्रमामध्ये जी कलमं आहेत ती कलमं आपण बघूया. तर प्रकरण 17 काय आहे, तर मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी, चोरी. याच्यामध्ये जे आहे ते ऑफेन्स अगेन्स्ट द प्रॉपर्टी. आपल्याला अभ्यासक्रमासाठी जी कलमं आहेत ते आता आपण बघूया. 378 ते 383, त्याच्यानंतर 390 ते 395, 396, 399, 403, 404, 404 ते 412 आणि 414 ते 417, 419, 420, 425, 429 ते 432, 436, 441 आणि ते 448 आणि 451, 453, 457, 458 आणि 461 हे जी कलमं आहेत ही आपल्याला प्रकरण 17 मधली आपल्या परीक्षेसाठी, सिलेबससाठी ही जी आहेत ही कलमं आहेत. तर एकंदरीत आपल्याला हे जे आहेत हे प्रकरण 16 ते प्रकरण 23 याच्यामध्ये हे जे प्रकरण आहेत या प्रकरणावर आपल्याला म्हणजे एकंदरीत 1, 2, 3, 4 आणि 5, 6 तर या प्रकरणावर जे आहे ते एकंदरीत आपल्याला 10 मार्कासाठी आपल्याला जे आहेत ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आपण आता बघूया की कलम 378 काय आहे, तर चोरी संदर्भात, म्हणजेच कलम 378 मध्ये चोरी संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. ते आपण इथं बघूया. जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून म्हणजे ताब्यातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमती वाचून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने तशी ती घेता यावी यासाठी स्थान भ्रष्ट करतो, तो चोरी करतो असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही जी आहे ते कलम 378 म्हणजे काय, तर चोरीची इथं व्याख्या दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला बेसिक प्रश्न म्हणजे जनरल नॉलेज संदर्भात म्हणजे बेसिक सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. तर आपण जे आहे ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर कलम 378 मध्ये काय आहे, तर चोरी. अशा प्रकारे जे आहे ते आपण आपल्या अभ्यास करताना जे आहे ते लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आता इथं आपल्याला त्या संदर्भात प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे तो प्रश्न बघूया. डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम जी आहे ती 2009ची आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर प्रश्न क्रमांक 82. याच्या अगोदरचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण 1 नंबर भागामध्येच जे आहेत ते हे केलेले आहेत, घेतलेले आहेत. ते जो कोणी कोणत्याही प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 82. जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमतीविना अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने ती तशी होता यावी यासाठी स्थान भ्रष्ट करतो, त्याला काय म्हणतात? तर
त्याला काय म्हणतात तर चोरी असे म्हणतात, बरोबर. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे हा इथं आपल्याला व्याख्या संदर्भात जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. तर कलम 378 मध्ये चोरी संदर्भात जी आहे ती आपल्याला व्याख्या दिलेली आहे. तर इथं आपण हा प्रश्न बघितला. आता पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला उदाहरणासंदर्भात दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 83. अ ला झच्या मालकीच्या व ताब्यातील घरामध्ये टेबलवर अंगठी मिळून आली व तो ती अप्रामाणिकपणे उचलून घेऊन गेला. अशा वेळेस ने कोणता गुन्हा केला? डिपार्टमेंटल पेस आहे. मेन परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे 2010ची जी झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न जो आहे तो उदाहरणासंदर्भातला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चोरीचा गुन्हा. मित्रांनो, या म्हणजेच आता जो आपण अभ्यास करत आहोत त्याचा संदर्भ आहे आपला आपला जे काय आहे संदर्भ म्हणजेच आपण जी पुस्तकं त्याच्यासाठी वापरले आहेत ते पुस्तक आहे. ते जे पुस्तक आहे ते आपण बेर ॲक्ट्स मधून आपण या म्हणजेच आपण अभ्यासाची जी आहे ती तयारी करत आहोत. तर हे पुस्तक आहे भारत सरकार विधी व न्याय मंत्रालय, भारतीय दंड संहिता सन 1860चा अधिनियम क्रमांक 45, संचालक मुद्रण व लेखन सामग्री महाराष्ट्र शासन ज्यांनी भारत सरकारच्या वतीने मुद्रित व प्रकाशित केलेले 1986. तर या पुस्तकातून जे आहे ते आपण अभ्यास करत आहोत. तसेच इतर माहिती जी आहे ते आपण इंटरनेटवरनं म्हणजेच गुगल क्रोम ब्राउझर आणि विकिपीडिया याच्यावरनं जी आहे ती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथं आता बघूया की आणि जे काय आपल्या आयोगाचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातनं हे आपण माहिती जी आहे ती घेतलेली आहे. आता कलम 379 चोरीबद्दल शिक्षा. तर चोरीबद्दल शिक्षा काय आहे तर 3 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. हा जो गुन्हा आहे तो दखलपात्र आहे आणि अजामीनपात्र. जर 250 रुपयाच्या वर नसल्याने न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयाच्या वतीने काय आहे तर तडजोडीचा म्हणजे 250 रुपयापेक्षा जास्त रक्कम जर नसेल तर हा जो गुन्हा आहे तो तडजोडीचा आहे आणि त्याच्या जास्ती जर रक्कम असेल तर बिन तडजोडीचा हा गुन्हा आहे. आता इथं आपण महत्त्वाची माहिती बघूया की मंदिर, मस्जिद, चर्च ह्यामधून चोरी झाल्यास या कलमा अन्वये अपराध होतो. धावत्या रेल्वे मध्ये चोरी झाली तर 379 नुसार अपराध होतो. हे इथं आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे ते कलम 380 आहे. राहते घर, इमारत, तंबू किंवा जलियान. जलियान म्हणजेच काय, त्याला समानार्थी शब्द आहे तर नाव इत्यादी मधील चोरी. तर याच्यासाठी जी शिक्षा आहे ती 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. तर इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की याला शिक्षा किती आहे तर 7 वर्षे. 7 वर्षे एवढी जी आहे ती शिक्षा आहे. आणि हा जो या गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आता इथं महत्त्वाचं म्हणजे काय तर रेल्वे गाडी जर स्थानकात म्हणजे स्टेशनमध्ये रेल्वे गाडी जर उभी असेल आणि तिथे जर चोरी झाली म्हणजे तिथे
जर चोरी झाली तर या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. म्हणजे इथं आणि स्टेशनच्या बाहेर म्हणजे धावत्या रेल्वेमध्ये जर चोरी झाली तर 379 नुसार जो आहे तो अपराध म्हणजेच त्यानुसार गुन्हा जो आहे तो नोंद केला जातो. हे इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कलम 381 काय आहे तर कारकुनाने किंवा चाकराने म्हणजे नोकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. हे जे आहे हे कलम आहे. या कलमामध्ये तरतूद काय आहे तर कारकुनाने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. तर या कलमासाठी म्हणजेच शिक्षा काय आहे तर 7 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि हा जो गुन्हा आहे हा दखलपात्र गुन्हा आहे. आणि प्रोसिजर जी आहे ती सेमच आहे इथं कलम 381 प्रमाणे. म्हणजेच 250 रुपयाच्या वर नसल्यास न्यायालयाच्या परवानगीने तडजोडीचा हा जो आहे तो गुन्हा आहे. गुन्हा दखलपात्र आहे, अजामीनपात्र आणि ज्याप्रमाणे रक्कम असेल त्यानुसार जो आहे त्या गुन्ह्याची जी आहे ती प्रोसिजर असेल. आता कलम 382 आपण बघूया. चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा विरोध घडवून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे. याच्यासाठी म्हणजेच या कलमामध्ये या गुन्ह्यासाठी जी आहे ती शिक्षा आहे 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. तर हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा. आणि हा जो आहे म्हणजेच प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर जो आहे तो खटला चालतो या कलमासंदर्भात. तर इथं आपण हे कलम बघितलं. आता पुढचं कलम आहे ते बघूया. कलम 383. कलम 383 काय आहे तर जुलमाने घेणे, बलात्ग्रहण म्हणजेच बळजबरीने घेणे एक खंडणी संदर्भातलं हे जे कलम आहे हे खंडणी संदर्भातलं कलम आहे. कलम 383 याच्यामध्ये जे आहे ती आपल्याला व्याख्या दिलेली आहे. ही कलम 383 आहे हे जे आहे हे व्याख्या कलम आहे. आणि कलम 390 त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 390 आहे. जबरी चोरी म्हणजेच रोबरी आणि एक्स्ट्रोशन्स म्हणजेच खंडणी. ही जी 2 कलम आहेत ही महत्त्वाची आहेत. चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरते आणि बलात्ग्रहण हे केव्हा जबरी चोरी ठरते याच्या संदर्भात आपण पुढे माहिती बघूया. जबरी चोरी म्हणजे सर्व प्रकारच्या जबरी चोरीमध्ये एक चोरी किंवा बलात्ग्रहण यांचा समावेश होतो. आता चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरते त्याच्या संदर्भात आपण इथं माहिती बघूया. जर चोरी करण्यासाठी अथवा चोरी करताना अथवा चोरीमध्ये मालमत्ता पळवून नेताना किंवा नेण्याच्या प्रयत्नात असताना अपराध्याने त्या उद्दिष्टाकरिता इच्छापूर्वक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू किंवा दुखापत किंवा गैरनिरोध घडवून आणला किंवा तसे घडवून आणण्याचा प्रयत्न केला अथवा तात्काळ मृत्यूची किंवा तात्काळ दुखापतीची किंवा तात्काळ गैरनिरोधाची भीती निर्माण केली किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर चोरी ही जबरी चोरी ठरते. उदाहरणार्थ चेन स्नॅचिंग. आपण इथं आपल्याला माहिती आहे की चेन स्नॅचिंग संदर्भात जे आहेत ते. आणि बलात्ग्रहण बळजबरी हे केव्हा जबरी चोरी ठरते तर बलात्ग्रहण करण्याच्या वेळी जर अपराधी ज्या व्यक्तीला भीती घालण्यात आली असेल त्या व्यक्तीच्या समक्ष उपस्थित असून त्या व्यक्तीला त्याने त्या व्यक्तीच्या किंवा अन्य एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तात्काळ मृत्यू किंवा तात्काळ दुखापत किंवा तात्काळ गैरनिरोध यांची भीती घालून बलात्ग्रहण केले आणि अशी भीती घालून त्याने बलात्ग्रहण करावयाची वस्तू तेथल्या तेथे स्वाधीन करण्यास त्या भीती घातलेल्या व्यक्तीला प्रवृत्त केले तर ते बलात्ग्रहण हे जबरीची चोरी ठरते. तर अशा प्रकारे इथं जे आहे ते आपण इथं ही जी आहे ती व्याख्या बघितली. या व्याख्या का आपण बघायच्या असतात
तर आताचे जे प्रश्न सध्या जे आहेत ते प्रश्न म्हणजे कसं, एका प्रश्नाला आता 2 मार्क्स आहेत. एक प्रश्न जो आहे तो 2 मार्कासाठी आहे, तर त्यानुसार जे आहेत ते प्रश्न प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. म्हणून आपण आता थोडासा डीपमध्ये पण अभ्यास करणे जरुरी आहे. म्हणून आपण हे जे आहेत हे व्याख्या वगैरे आहेत त्यांच्या संदर्भात माहिती बघतो. महत्त्वाच्या ज्या आपल्याला वाटतात त्या आपण इथं बघतो. आता पुढचं जे कलम आहे ते कलम 391 दरोडा म्हणजे दरवडा म्हणजेच का डकौती म्हणजे दरोडा. याच्यामध्ये जे आहे ते आपण ही पण व्याख्या कलम आहे, हे पण व्याख्या कलमच आहे. तर जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे दरोडा घालतात किंवा घालण्याचा प्रयत्न करतात, अथवा संयुक्तपणे दरोडा घालणाऱ्या किंवा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि तिथे उपस्थित राहून असा दरोडा घालण्याच्या कामी किंवा प्रयत्नामध्ये मदत करणाऱ्या व्यक्ती मिळून एकूण संख्या 5 किंवा त्याहून अधिक असेल, तेव्हा याप्रमाणे दरोडा घालणारी, प्रयत्न करणारी किंवा मदत करणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती दरोडा घालते असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे ही जी आहे ही व्याख्या आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती हे महत्त्वाचं आहे. इथं 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती हे जे आहे हे महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्याला दरोड्याच्या व्याख्यामध्ये ते महत्त्वाचं आहे. दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे हे देखील दरोडा घालणे होते आणि दरोडा घालण्यास व प्रयत्न करणे यास तीच शिक्षा आहे. म्हणजे जी शिक्षा जी आहे दरोडा घालण्यासाठी तीच शिक्षा आहे. आता आपण इथं डिपार्टमेंटल PSI 2016 मध्ये जे काय आपल्याला प्रश्न आलेला आहे, जोड्या लावा संदर्भातला जो काही प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 84. जोड्या लावा संदर्भातला आपल्याला प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये गुन्हा आणि कलम. तर इथं आपल्याला दिलेलं आहे अ चोरी, ब जबरीची चोरी, क बळजबरी आणि ड दरोडा. तर कलम इथं आपल्याला कलम दिलेले आहेत. 1 नंबर 390, 2 नंबर 378, 3 नंबर 383 आणि 4 नंबर 391. तर आता जी काय आपण इथं वरती कलम बघितली त्याच्या संदर्भातलाच हा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे. तर आपण ही जी कलम आहेत ही आपण पाठ करणे जरुरी आहे. म्हणजे एकंदरीत पाठ केले तर अत्यंत उत्कृष्ट जसं होईल, कारण पाठ केल्यानंतर कसं आपल्या लक्षात राहतं. कलम 378 चोरी, कलम 383 बळजबरी म्हणजेच खंडणी, बलात्ग्रहण पण त्याचा शब्द आहे म्हणजेच, आणि कलम 390 जे आहे ते जबरीची चोरी म्हणजेच रोबरी, आणि कलम 391 दरोडा म्हणजे डकोटी, एक्स्ट्रोशन्स म्हणजेच काय तर खंडणी. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे कलम आहेत आणि त्यांच्या इथं आपल्याला जोड्या लावण्यासाठी हा प्रश्न विचारलेला होता. तर आपण इथं हा प्रश्न बघितला. आता पुढचं जे कलम आहे ते कलम 392 आहे, जबरी चोरीबद्दल शिक्षा. म्हणजेच आता हे कलम 392 काय आहे तर कलम 392 जे आहे ते शिक्षा कलम आहे. आणि कलम आता इथं आपण बघूया की जो कोणी जबरीची चोरी करेल त्याला 10 वर्षेपर्यंत असू शकेल, 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आणि जर जबरीची चोरी ही हमरस्त्यावर म्हणजे सार्वजनिक मार्गावर सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान करण्यात आली तर कारावासाची मुदत ही 14 वर्षापर्यंत वाढवता येईल व द्रवदंड. तर अशा प्रकारे हे जे कलम आहे ते आपण सर्रास आपल्या पोलीस स्टेशनला म्हणजेच सध्या जे आहे ते वापरामध्ये आहे. म्हणजेच जबरीची चोरी, चेन स्नॅचिंग, मोबाईल वगैरे चोरले जातात, मोबाईल स्नॅचिंग वगैरे ज्या घटना घडतात त्या संदर्भात हे कलम उपयोगात येतं, म्हणजेच कलम 392. तर आपल्याला या संदर्भात जी आहे ती शिक्षा काय आहे तर आपण इथं बघितली की 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आणि जर जबरीची चोरी ही हम रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक मार्ग सूर्यास्त व सूर्योदयादरम्यान, सूर्यास्त व सूर्योदय म्हणजेच रात्रीच्या वेळेस जर झाली यांच्या दरम्यान करण्यात आली तर कारावासाची मुदत ही 14 वर्षापर्यंत वाढवता येईल. आणि हा जो गुन्हा आहे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि अजामीनपात्र आणि बिनतोडजोडीचा ही म्हणजेच गुन्ह्याची जी आहे ती प्रोसिजर आहे. आणि खटला कुठं चालतो तर प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर जो आहे तो खटला चालतो, म्हणजेच केस चालते. आता इथं आपण बघूया की डिपार्टमेंटल PSI 2009
मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 85. अ ने ब ला धरून ठेवले व ब च्या जवळचे पैसे गैर उद्देशाने ब च्या संमतीविना म्हणजे संमतीशिवाय काढून घेतले. अ ने काय गुन्हा केला? हे आपल्याला व्याख्या कलमासंदर्भातला हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. तर काय केलं? तर जबरीची चोरी जी आहे ती त्यांनी केलेली आहे. मित्रांनो, हे जे आहेत हे सगळी उदाहरणं आपल्याला जी परीक्षेमध्ये आलेली आहेत ती सगळी उदाहरणं जी आहेत ते आपण वाचणे, अभ्यास करताना वाचणे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर परत प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 86. अ ने झ ला पकडून खाली पाडून त्याचे कपड्यातून पैसे व दागिने अप्रामाणिकपणे झ ने काढून घेतले. अ ने कोणता गुन्हा केला? अ ने झ ला पकडून खाली पाडून त्याचे कपड्यातून पैसे व दागिने अप्रामाणिकपणे झ कडून काढून घेतले. बरोबर, झ कडून जे आहेत ते काढून घेतले. तर अ ने कोणता गुन्हा केला? तर IPC कलम 392चा. अशा प्रकारे हे जे कलम आहे ते IPC 392 म्हणजेच लूटमारीचा गुन्हा. आणि हा प्रश्न जो आहे तो डिपार्टमेंटल PSI 2010 मध्ये जो आहे तो आलेला आहे. आणि आपल्याला अभ्यास करताना जे आहे ते व्याख्या कलमामध्ये हे जे आहेत ते जी काही उदाहरणं दिलेली आहेत तीच उदाहरणं इथं आलेली आहेत. म्हणजे थोडंसं बदली करून आणि ती उदाहरणंच आलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 392. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. कलम 393. जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे. जो कोणी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करील त्याला 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. गुन्हा जो आहे तो दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिनतडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जो आहे तो म्हणजेच न्याय प्रविष्ट जे असतात, म्हणजे जे गुन्हे जे चालतात ते कुठल्या कोर्टामध्ये चालतात? तर प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जे हे आहेत ते गुन्हे, हा गुन्हा म्हणजे हे जे गुन्हे असतात ते चालत असतात. बरोबर. आता इथं डिपार्टमेंटल PSI 2017 मध्ये आपल्याला जो काय प्रश्न विचारलेला आहे तो आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 87. जबरीची चोरी करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल असलेल्या शिक्षेचा भारतीय दंड संहितेमधील कोणत्या कलमामध्ये उल्लेख आहे? इथं आपल्याला आता आपण हे जे काही कलम बघितलं त्याच्यानुसार आपल्याला इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कलम 393. तर अशा प्रकारे ही जी कलमं आहेत ही महत्त्वाची आहेत. कारण आपल्याला प्रकरण 16 ते प्रकरण 23 या प्रकरणामधून जे आहेत ते आपल्याला 10 प्रश्न येणार आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार, म्हणजेच 20 गुणासाठी आपल्याला तयारी करायची आहे. तर त्याच्यामध्ये हे जे आहेत ते कलमं कोणती महत्त्वाची आहेत, कोणत्या कलमाला किती वेटेज दिले पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे प्रश्न जे आहेत ते सोबत घेतलेले आहेत. आता पुढचं जे कलम आहे ते कलम 394. जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे. याच्यासाठी जी शिक्षा आहे ती आजीव म्हणजेच आजीवन कारावासाची किंवा 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व त्यास दंडासही तो पात्र असेल. गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिनतडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये म्हणजे हा जो आहे तो गुन्हा जो आहे तो संपरीक्षाची आहे, म्हणजे कोर्टात हा खटला चालतो. जबरीची चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. कलम 395. दरोड्याबद्दल शिक्षा म्हणजे दरोड्याबद्दल शिक्षा. जो कोणी दरोडा घालील त्याला आजीव कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल.
आणि दरोड्याची जी व्याख्या आहे ती कलम 391 मध्ये आहे. तर हे आता आपण इथं बघितलं तर दरोड्या संदर्भातला जो आहे तो म्हणजे दरोडा बद्दल जी शिक्षा आहे ती किती आहे तर आजीव कारावासाची म्हणजेच आजीवन कारावासाची, कारण आपण हा जो शब्द आहे तो बेर ऍक्ट मधून घेतलेला आहे. आजीवन हे समानार्थीच शब्द आहेत. तर अशा प्रकारे हे जे आहे हे कलम आहे 395. आता पुढचं कलम आहे कलम 396 खुनासहित दरोडा. संयुक्तपणे दरोडा घालणाऱ्या 5 किंवा अधिक व्यक्ती पैकी कोणत्याही व्यक्तीने जर याप्रमाणे दरोडा घालताना खून केला तर त्यापैकी प्रत्येक व्यक्तीला मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो दर्वदंडासी पात्र होईल. म्हणजेच या खुनासहित दरोडा जर घातला तर खून केला तर दरोडा घालताना खून केला तर त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला जी आहे ती मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो दर्वदंडासही पात्र होईल. आता गुन्ह्याची प्रोसिजर जी आहे ती गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा आणि सत्र न्यायालय. म्हणजे हा जो गुन्हा आहे या कलमासंदर्भात जर गुन्हा नोंद झाला तर तो गुन्हा जो आहे तो सेशन कोर्ट म्हणजे सत्र न्यायालयामध्ये ही केस जी आहे ती चालते. बरोबर. तर सत्र न्यायालयामध्ये खुनासहित दरोडा, तर हे इथं आपण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता पुढचं जे कलम आहे ते कलम आहे 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व दर्वदंडासही पात्र होईल. दखलपात्र गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा आणि सत्र न्यायालय या ठिकाणी जे आहे तर या गुन्ह्याची म्हणजेच हा गुन्ह्यासंदर्भात जी केस आहे ती त्या कोर्टामध्ये चालते. बरोबर. सत्र न्यायालय या ठिकाणी. आणि डिपार्टमेंटल PSI 2017 साली जो काही प्रश्न आलेला आहे तो आपण इथं बघूया. आपण आता इथं प्रश्न क्रमांक 88 हे जे क्रमांक आहेत ते आपण पूर्ण म्हणजेच पार्ट 1 पासून जे काय आपण एकत्र संकलित केलेले जे काही प्रश्न आहेत ते त्याच्यातले हे आपले प्रश्न क्रमांक आहेत. तर प्रश्न क्रमांक 88 जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला टिंबटिंबपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडासही पात्र होईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते काय तर 3 नंबर पर्याय 10 वर्षे. कारण इथं आपण बघितलं ना, आता इथं बघितलं आपण. बरोबर. कलम 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व दर्वदंडासही पात्र होईल. तर अशा प्रकारे हे जे कलम आहे ते आपण इथं बघितलं. मित्रांनो, आपला फक्त उद्देश एकच आहे की आपण अभ्यास करण्यासाठीच हे जे आहे ते म्हणजे व्हिडिओ बनवत असतो. आता कलम 403 मालमत्तेच्या म्हणजे जंगम मालमत्तेच्या अप्रमाणिक अपहार किंवा ती आपल्या उपयोगासाठी स्वतःची म्हणून वापरणे हे जे आहे हे कलम 403 आहे. तर याच्यासाठी शिक्षा काय आहे तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका कारावासाची किंवा दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. गुन्हा जो आहे तो अदखलपात्र, जामीनपात्र आणि म्हणजेच गुन्ह्याची प्रोसिजर जी आहे ती अदखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. तर अशा प्रकारे हे जे आहे हे कलम आहे
आता इथं आपण बघूया पुढचं कलम आहे कलम 404. मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे याच्या संदर्भात म्हणजेच मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेच्या अप्रामाणिकपणे अपहार याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 3 वर्षे तुरुंगवास किंवा आणि द्रवदंड. 3 वर्षे तुरुंगवास आणि द्रवदंड आहे. मृताने नेमलेल्या कारकुनाने किंवा अन्य व्यक्तीने केल्यास म्हणजेच अप्रामाणिकपणे अपहार जर केला तर कारकुनाला किंवा अन्य व्यक्तीने जर केलं तर 7 वर्षेपर्यंत कारावास व द्रवदंड. हे इथं म्हणजे या कलमामध्ये जे आहेत त्या 2 शिक्षा आहेत, एक 3 वर्षे आणि एक 7 वर्षे. हे इथं आपण लक्ष ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि गुन्ह्याची प्रोसिजर आहे अदखलपात्र, जामीनपात्र आणि बिन तडजोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जो आहे म्हणजे न्यायालयात खटला चालतो. बरोबर. आता पुढचा जो प्रश्न आहे आपला पुढचं जे कलम आहे ते आपण बघूया. कलम 405 फौजदारी पात्र न्यासभंग. आता हे जे कलम आहे ते डिपार्टमेंटल PSI 2013 मध्ये प्रश्न आलेला होता. फक्त म्हणजे या संदर्भातच प्रश्न आलेला होता म्हणून आपण काही इथं प्रश्न घेतलेला नाही. अन्यायाने विश्वासघात करणे. बरोबर. पण या कलमासंदर्भात आलेला होता फौजदारी पात्र न्यासभंग. आता पुढचं कलम आहे कलम 406 फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल शिक्षा. अन्यायाने विश्वासघात करणे. तर शिक्षा काय आहे तर 3 वर्षे कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्ही. गुन्हा जो आहे तो दखलपात्र अजामीनपात्र म्हणजे गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर जो आहे तो खटला चालतो. बरोबर. आता पुढचं कलम आहे ते बघूया आपण. कलम 407 परिवाहक, माल धक्कावाला इत्यादींनी केलेल्या फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल शिक्षा किती आहे तर 7 वर्षे कारावास आणि द्रवदंड. गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर न्यायालयामध्ये जो आहे तो खटला चालतो. बरोबर. त्या मालाची जर किंमत 250 पेक्षा जास्त नसेल, 250 रुपयापेक्षा जास्त नसेल तर न्यायालयाच्या परवानगीने जो आहे तो तडजोडीचा, अन्यथा नाही. म्हणजेच रकमेसंदर्भात इथं रकमेवर जी आहे ती प्रोसिजर अवलंबून आहे. कलम 407 7 वर्षे कारावास. त्याच्यानंतर कलम 408 कारकुनाने किंवा चाकराने केलेल्या फौजदारी पात्र न्यासभंग. तर या कलमामध्ये जे आहे ते शिक्षा किती आहे तर 7 वर्षे कारावास आणि द्रवदंड. कलम 408 काय आहे तर कारकुनाने किंवा चाकराने केलेल्या फौजदारी पात्र न्यासभंग. शिक्षा 7 वर्षापर्यंत कारावास आणि द्रवदंड. त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे ते आपण बघूया. कलम 409 कलम 409 काय आहे तर लोकसेवकाने अथवा बँक व्यवसायी, व्यापारी किंवा अभिकर्ता इत्यादींनी केलेला फौजदारी न्यासभंग. तर याच्यामध्ये जी शिक्षा आहे या कलमामध्ये जी शिक्षा आहे ती म्हणजेच आजीव कारावास किंवा 10 वर्षाचा कारावास व द्रवदंड. आणि गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये चालणार. आता चोरीचा माल घेण्याविषयी जी कलमं आहेत त्या कलमासंदर्भात आपण आता इथं बघूया. कलम 410 काय आहे तर चोरीचा माल. आपण चोरीच्या मालासंदर्भात जे आहे ते हे कलम आहे आणि चोरीची मालमत्ता म्हणजेच त्याच्या संदर्भात हे जे आहे ते व्याख्या कलम आहे. आणि कलम 411 काय आहे तर चोरीचा माल लबाडीने घेण्याबद्दल किती शिक्षा जी आहे ती 3 वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या
आहे. 3 वर्ष कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. आणि गुन्हा म्हणजे गुन्ह्याची प्रोसिजर आहे ती दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा. त्याच्यानंतर कलम 412. कलम 412 काय आहे तर दरोडा घालून चोरलेला माल लबाडीने घेणे. या कलमामध्ये शिक्षा काय आहे तर आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षे दंड किंवा दोन्ही. गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आणि हे जे आहे ते सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते खटला चालतो या संदर्भात, म्हणजे या कलमासंदर्भात सत्र न्यायालयामध्ये. कलम 414 चोरीचा माल लपवण्याच्या कामात मदत करणे. शिक्षा किती आहे तर 3 वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा आहेत. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा. तर अशा प्रकारे हे जे आहे ते आपण इथपर्यंत जे आहे ती कलमं बघितली, म्हणजे चोरीच्या मालासंदर्भात जे आहे ती कलमं बघितली. आता महत्त्वाचं कलम म्हणजे काय तर कलम 415 ठगबाजी करणे. ठगबाजी करणे ही जी आहे ती कलम 415 मध्ये जी आहे ती व्याख्या देण्यात आलेली आहे. तर ती आपण बघूया. जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल करून याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्द करण्यास किंवा एखाद्या इसमाने एखादी मालमत्ता ठेवून घ्यावी या गोष्टीची संमती देण्यास कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो, अथवा याप्रमाणे दिशाभूल झालेल्या व्यक्तीची याप्रमाणे दिशाभूल झाली नसती तर तिने जी गोष्ट केली नसती किंवा टाळली नसती आणि ज्या कृत्य किंवा अकृत्य गोष्टीमुळे कोणत्याही इसमास त्याचे स्वतःचे शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता यांच्या संबंधात नुकसान किंवा अपहानी पोचते किंवा पोचण्याचा संभव असतो अशी कोणतीही गोष्ट करण्यास किंवा न करण्यास प्रथमोक्त व्यक्तीला उद्देशपूर्वक प्रवृत्त करतो, तो थकवणूक करतो असे म्हणतात. तर ही अशा प्रकारे जी आहे ती व्याख्या आहे. महत्त्वाचं काय आहे तर इथंच स्वतःचे शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता यांच्या संबंधात नुकसान किंवा अपहानी पोचते किंवा पोचवण्याचा संभव असतो अशी कोणतीही गोष्ट करण्यास किंवा न करण्यास प्रथमोक्त व्यक्तीला उद्देशपूर्वक प्रवृत्त करतो, तो ठकवणूक करतो असे म्हणतात. तर या संदर्भात जो आहे तो आपल्याला प्रश्न आलेला आहे. डिपार्टमेंटल PSI 2017ची मुख्य परीक्षा झालेली आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा जो आहे तो प्रश्न आलेला आहे तो आपण बघूया. आपण मुलकी सेवत असल्याचा बहाणा करून उद्देशपूर्वक ब ची दिशाभूल करतो आणि अशा रीतीने ला उधारीवर माल घेता यावा म्हणून ब ला तो अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो. याबद्दल पैसे देण्याचाही त्याचा विचार नाही. ही टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. काय तर ठगबाजी. तर अशा प्रकारे हे जे आहे हे इथं आपल्याला उदाहरणासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचं कलम आहे ते बघूया. कलम 416 वेश धरून ठगबाजी करणे. आणि कलम 417 काय आहे तर कोणी ठगबाजी करेल तर त्यास 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचे कोणती तरी कैद किंवा द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आणि प्रोसिजर, गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. आता कलम 419 बघूया. कलम 419 काय आहे तर तोतियेगिरी वेश धरून कोणी ठगबाजी केली तर तर शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणती तरी कैद म्हणजेच कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आणि गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. आता कलम 420 काय आहे तर ठगबाजी करून माल देण्याविषयी लबाडीने वळवणे. आता इथं जी शिक्षा आहे ती 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडासही पात्र होईल. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा. आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर जो आहे तो हा खटला चालतोय. 420ला किती शिक्षा आहे तर 7 वर्षापर्यंत असू शकेल.
7 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो दंडदंडासही पात्र होईल. आता कलम 425 काय आहे ते बघूया आपण. कलम 425 काय आहे तर अपक्रिया किंवा आगळीक ही जी आहे ही व्याख्या कलम आहे आणि डिपार्टमेंटल PSI 2008 मध्ये जे आहे ते या व्याख्या कलमावर जे आहे ते आपल्याला प्रश्न विचारलेला होता. तर इथं आपण बघूया की जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोहोचण्याच्या उद्देशाने किंवा पोहोचण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडवून आणतो अथवा ज्यामुळे कोणत्याही मालमत्तेचे मूल्य किंवा उपयोगिता नष्ट होईल किंवा कमी होईल किंवा त्यावर क्षतिकारक परिणाम होईल. क्षतिकारक म्हणजे काय तर नुकसान क्षतिकारक परिणाम होईल असा कोणताही बदल त्या मालमत्तेत किंवा तिच्या स्थितीस्थानात घडवतो तो आगळीक करतो. अशा प्रकारे हे जे आहे हे व्याख्या कलम आहे आणि त्याची जी आहे ही व्याख्या आहे. तर या कलमामध्ये जे आहेत ती 2 स्पष्टीकरणे आहेत. स्पष्टीकरणे किती आहेत तर 2 आहेत. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. कलम 429 गुरेढोरे वगैरे किंवा 50 रुपयांच्या किमतीचे कोणतेही जनावर जीवे मारून अगर लंगडे करून अपक्रिया करणे. याच्यामध्ये जे आहे ते हत्ती, उंट, घोडा, खेचर, म्हैस, वळू, गाय किंवा बैल मग त्यांची किंमत कितीही असो की अथवा 50 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे अन्य कोणतेही जनावर याला ठार मारून त्याच्यानंतर विष प्रयोग करून किंवा विकलांग करून निरुपयोगी करून आगळीक करील त्याला शिक्षा किती आहे तर 5 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. म्हणजेच कारावास सुद्धा आणि दंड सुद्धा. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये म्हणजे यांच्या समोर जो आहे तो हा खटला चालेल. ज्या गुराढोरांवर कोणाचाही हक्क नाही त्या बाबतीत हा अपराध होत नाही. तर हे इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कलम 430 काय आहे तर पाण्याचा पाट वगैरेची खराबी करून अन्यायाने पाणी म्हणजे बांध फोडून अपक्रिया करणे. याच्यासाठी जी शिक्षा आहे ती 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाच्या किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आता इथं आपण बघूया या कलमामध्ये पण 5 म्हणजेच कलम 429 मध्ये पण 5 वर्षाची शिक्षा आहे. बरोबर 5 वर्षापर्यंत असू शकेल. आणि त्याच्यानंतर कलम 430 मध्ये पण 5 वर्षापर्यंतच शिक्षा आहे. तर हे इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि ही जी आहे ही गुन्ह्याची जी प्रोसिजर आहे आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी. त्याच्यानंतर कलम 431 लोकांच्या जाण्या येण्याच्या रस्त्याची अगर फुलाची अगर नदीची खराबी करून अपक्रिया करणे. तर या कलमासाठी पण किती शिक्षा आहे तर 5 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि बिनतोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयात जो आहे तो खटला चालेल. म्हणजेच एकंदरीत आपण इथं बघितलं तर या कलमासाठी जे आहेत ते कलम 429 साठी 5 वर्षे शिक्षा आहे. त्याच्यानंतर कलम 430 साठी पण 5 वर्षे शिक्षा आहे आणि कलम 431 साठी पण 5 वर्षे शिक्षा आहे. तर हे इथं आपण 5 वर्षे हे जे आहेत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आता पुढचं जे कलम आहे ते बघूया. कलम 432 सार्वजनिक निचरा गटारे नुकसानकारक होईल अशा प्रकारे वाहू देऊन किंवा त्यात अडथळा निर्माण करून आगळीक करणे. कोणी मनुष्य जेणेकरून पाणी ओसांडून जिकडे तिकडे जलमय होईल असे कृत्य करून किंवा जेणेकरून ते व्हायासारखे आहे हे त्यास माहिती आहे असे कृत्य करून अपक्रिया करील तर त्यास शिक्षा 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आणि प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि बिन तडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जे आहे तो खटला चालेल.
तर इथं आपण बघितलं की हे जी कलमं आहेत ती कलम 429ला सुद्धा 5 वर्ष शिक्षा आहे, 430ला सुद्धा 5 वर्ष शिक्षा आहे, कलम 431ला सुद्धा 5 वर्ष शिक्षा आहे आणि कलम 432ला पण 5 वर्ष शिक्षा आहे. तर हे इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. 429, 430, 431 आणि 432 ही जी 4 कलमं आहेत यांना जे आहेत ती शिक्षा जी आहे ती 5 वर्षेपर्यंत आहे. तर इथं महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपण इथं बघूया एकदा परत. कलम 429 काय आहे, तर गुरेढोरे वगैरे किंवा 50 रुपयाच्या किमतीचे कोणतेही जनावर जीवे मारून अगर लंगडे करून अपक्रिया करणे. शिक्षा किती आहे, तर 5 वर्षे. त्याच्यानंतर कलम 430 पाण्याचा पाट वगैरे खराबी करून अन्यायाने पाणी बांध फोडून अपक्रिया करणे. शिक्षा किती आहे, तर 5 वर्षे. त्याच्यानंतर कलम 431 लोकांच्या जाण्या येण्याच्या रस्त्याची अगर नदीची खराबी करून अपक्रिया करणे. तर शिक्षा किती आहे या कलमासाठी, म्हणजेच या गुन्ह्यामध्ये हा जर गुन्हा घडला तर 5 वर्षे आणि कलम 432 मध्ये पण 5 वर्षे आहे. याच्यामध्ये जे आहेत ते सार्वजनिक निचरा गटारे नुकसानकारक होईल या प्रकारे वाहू देऊन किंवा त्यातून अडथळा निर्माण करून आगळीक करणे. तर या गुन्ह्यासाठी पण जे आहे ते 5 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं बघितलं, ही जी आहे ती कलम बघितली. आपण इथं जे आहेत ते 2009, 2010, 2016 आणि 2017चे प्रश्न घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय त्या कलमावर काय प्रश्न विचारलेला नाही. आता कलम 436 बघूया आपण. घर वगैरे नाहीसे करण्याच्या इराद्याने विस्तवाने अगर बार होऊन उडणाऱ्या पदार्थाने अपक्रिया करणे. तर या म्हणजेच आग लावणे, बरोबर, घराला आग लावणे. घर वगैरे नष्ट करायचं असेल तर घराला आग लावून म्हणजेच बार होऊन किंवा बार उडणाऱ्या पदार्थाने अपक्रिया करणे. याच्यासाठी जी आहे ती शिक्षा काय आहे, तर आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कैदेची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा. आणि गुन्हा जो आहे तो सत्र न्यायालय या कलमा संदर्भात जे आहे ते सत्र न्यायालयामध्ये जो आहे तो खटला चालेल, बरोबर. तर अशा प्रकारे हे जे कलम आहे हे महत्त्वाचं आहे, कारण या कलमामध्ये जी शिक्षा आहे ती आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कैदेची शिक्षा व तो द्रवदंडाशी पात्र होईल. तर अशा प्रकारे ही जी आहे ती कलम आपण बघितली. आता आपण इथं बघूया की फौजदारी पात्र अतिक्रमणाविषयी अन्यायाच्या आगळिकीविषयी जे काही कलम आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ती आता कलम आपण बघूया. कलम 441 फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्यायाची आगळीक. तर हे जे आहे हे व्याख्या कलम आहे. तर याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 90 भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 441च्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या गुन्ह्याची व्याख्या दिलेली आहे. कलम 441, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, तर बेकायदेशीर म्हणजेच अन्यायाने अतिक्रमण करणे. हे इथं कलम आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कलम 442 बघूया आपण. कलम 442 काय आहे, तर गृह अतिक्रमण करणे, घराविषयी आगळीक, माणसाचे वसतिस्थान, इथं जे आहे आपलं थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. माणसांचे वसतिस्थान अगर वापरली जाणारी कोणतीही इमारत, तंबू किंवा जलियान म्हणजेच नाव, होडी, बरोबर, किंवा अथवा उपासनास्थान म्हणून किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेचे स्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत यामध्ये प्रवेश करून किंवा तिथे थांबून जो कोणी फौजदारी पात्र अतिक्रमण करतो तो गृह अतिक्रमण करतो असे म्हटले जाते. तर कलम 441 मध्ये काय आहे, तर फौजदारी पात्र अतिक्रमण म्हणजेच अन्यायाची आगळीक, बरोबर, अन्यायाचे अतिक्रमण, बरोबर,
हा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. आणि कलम 442 जे आहे ते गृह अतिक्रमण करणे, घराविषयी आगळीक. तरी ही व्याख्या आहे. कलम 443 काय आहे तर चोरटे गृह अतिक्रमण चुपून बसून म्हणजे लपून बसून घराविषयी आगळीक केल्याबद्दल. आणि कलम 444 काय आहे तर लपून बसून रात्री घराविषयी आगळीक करणे, लुर्किंग हाऊस ट्रेसपास बाय नाईट. जो कोणी सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी चोरटे गृह अतिक्रमण करील त्याने रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण केले असे म्हटले जाते. आणि आता कलम 445 काय आहे तर घर फोडणे, हाऊस ब्रेकिंग चे प्रकार किती आहेत तर 6. इथं आपण एक स्पष्टीकरण बघूया की घराच्या जोडीला ताब्यात असलेल्या आणि ज्याच्यामध्ये व अशा घरामध्ये थेट अंतर्गत संधान असेल असे कोणतेही उपगृह किंवा इमारत ही या कलमाच्या अर्थानुसार घराचा भाग असते. म्हणजेच ओटा किंवा पडगी असते ना, पडवी काढलेली असते ना, ते पण याच्यामध्ये घरामध्येच येतो. जो भाग आहे तो याच्यामध्येच घराचाच भाग असतो. आता इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे की प्रश्न क्रमांक 91, खिडकीमधून बच्या घरामध्ये प्रवेश करून अगृह अतिक्रमण करतो ही टिंब आहे तर काय आहे तर घरफोडी. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर घरफोडी. कारण आपण व्याख्यानुसारच हे प्रश्न घेतलेले आहेत, त्याच्यामुळे काय इतर जे आहेत ते पर्याय वाचणे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 दिलेला आहे, 1 नंबर आगळीक, 2 नंबर घरफोडी, 3 नंबर बलात्ग्रहण आणि 4 जे आहे ते वरीलपैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे घरफोडी. आता प्रश्न म्हणजेच कलम जे आहे ते बघूया आपण. कलम 446 रात्री घर फोडणे, हाऊस ब्रेकिंग बाय नाईट. जो कोणी सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी घरफोडी करतो रात्रीच्या वेळी घरफोडी करतो असे म्हटले जाते. ती जी आहे त्याची व्याख्या रात्रीच्या वेळी घर फोडणे हे 446 मध्ये जी आहे ती व्याख्या आहे. आता इथं कलम 447 आहे ते काय आहे तर फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल, अन्यायाच्या आगळीकीबद्दल शिक्षा. म्हणजे शिक्षा किती आहे तर 3 महिने कारावास किंवा 500 रुपये दंड. आणि गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. 447 ला शिक्षा किती आहे तर 3 महिने कारावास. आता कारावास, तुरुंगवास, कैद हे जे आहेत हे शब्द समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे इथं जे आहेत ते आपण हे शब्द घेतलेले आहेत. म्हणजे जे काय आपल्या बेर ॲक्ट्समध्ये जे शब्द आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत. आता कलम 448 काय आहे तर गृह अतिक्रमण म्हणजेच घराविषयी आगळीक केल्याबद्दल शिक्षा. तर या कलमामध्ये आपल्याला जे आहे म्हणजेच शिक्षा किती आहे तर 1 वर्षे कारावास किंवा 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आणि प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. त्याच्यानंतर कलम 451. कलम 451 काय आहे तर ज्या अपराधाला कैदेची शिक्षा सांगितलेली आहे असा अपराध करण्याकरिता गृह अतिक्रमण म्हणजेच घराविषयी आगळीक करणे हे महत्त्वाचं आहे. तर गृह अतिक्रमण म्हणजे घराविषयी आगळीक करील त्याला 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कैदेची शिक्षा होईल व तो द्रवदंडासी पात्र होईल. गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. जो अपराध करण्याचा त्याचा उद्देश चोरी असेल तर कारावासाची शिक्षा किती आहे तर कारावासाची मुदत ही 7 वर्षापर्यंत वाढवता येईल. आणि प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा. अशा प्रकारचे जी आहे ही त्याची जी आहे ती प्रोसिजर आहे. तर इथं आपण हे जे कलम आहे ते कलम 451 बघितलं. 2 आणि 7 वर्षे जी आहेत ती शिक्षा आहे. आता कलम 453 काय आहे तर चोरटे गृह अतिक्रमण लपून बसून घराविषयी आगळीक केल्याबद्दल किंवा घर फोडण्याबद्दल जी आहे ती शिक्षा आहे. इथं शिक्षा किती आहे तर 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडासी पात्र होईल. गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा.
आता कलम 457 बघूया आपण. ज्या अपराधास कारावासाची शिक्षा सांगितली आहे तो अपराध करावयाकरिता लपून बसून घराविषयी रात्री आगळीक करणे किंवा रात्रीस घर फोडण्याचा अपराध करणे म्हणजे चोरटे, गृह अतिक्रमण किंवा घरफोडी करणे. या कलमामध्ये शिक्षा काय आहे तर शिक्षा 5 वर्षे कैद व तो दंडासही पात्र होईल. आणि जो अपराध करावयाचा इरादा होता तो अपराध जर चोरी असली तर ती 14 वर्षापर्यंत ठरवण्याचा अधिकार आहे. म्हणजे 14 वर्षापर्यंत जे आहे तो कारावास जो आहे तो ठरवण्याचा न्यायालयांना म्हणजे न्यायाधीशांना अधिकार आहे. तर अशा प्रकारे हे कलम जे आहे हे महत्त्वाचं आहे. गुन्ह्याची प्रोसिजर आहे म्हणजेच कलमाची प्रोसिजर. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर जो आहे तो खटला म्हणजे चालतो. बरोबर. आता कलम 458 दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर रात्रीच्या वेळी चोरटे, गृह अतिक्रमण किंवा घरफोडी कोणास दुखापत करण्याची तयारी केल्यावर रात्रीस लपून बसून घराविषयी आगळीक किंवा घरफोडीचा अपराध करणे. तर याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 14 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडासी पात्र होईल. दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिनतडजोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये म्हणजे यांच्या न्यायालयामध्ये जो आहे तो हा खटला चालतो. आता इथं आपण बघितलं की साधारणपणे आपण जे हे बघतो जे काय गुन्हे घडत असतात ती रात्रीची घरफोडी जर असेल तर ते कलम 457 असतं आणि दिवसाची जी घरफोडी असेल तर किती असतं तर 454. हे इथं आपण महत्त्वाचं जे आहे ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता पुढचं जे कलम आहे ते कलम 461 ज्या बारदानात माल आहे असे बंद केलेले बारदान लबाडीने फोडणे. त्याच्यासाठी शिक्षा किती आहे तर शिक्षा काय आहे तर या कलमामध्ये शिक्षा 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिन तडजोडीचा. आता अशा प्रकारे जे आहे ते आपण प्रकरण 17 जे आहे ते प्रकरण आपण बघितलं. तर 17व्या प्रकरणामध्ये जे आहेत ती महत्त्वाची कलमं कोणकोणती आहेत त्या संदर्भातून आपण बघितलं आणि त्या प्रकरणावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते पण आपण बघितले. तर आता आपण बघूया प्रकरण 18. प्रकरण 18 जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 कलमं आहेत. प्रकरण 18 काय आहे तर दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्ह यांच्या संबंधी अपराधाविषयी. ऑफेन्स रिलेटिंग टू द डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स याच्यामध्ये आपल्याला कलम आहेत 463, 471 आणि 477 जी आहेत ती ही 3च कलमं आहेत आपल्याला, पण ती तिन्ही कलमं जी आहेत ती महत्त्वाची आहेत. तर इथं आपण बघूया की कलम 463. कलम 463 म्हणजे काय आहे तर बनावट लेख करणे म्हणजेच फोर्जरी. या संदर्भात जो आहे तो आपल्याला 2008 मध्ये पण प्रश्न आलेला होता आणि 2009 PSI मेन एक्झाममध्ये जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पण हा प्रश्न जो आहे तो आलेला होता. आता प्रश्न जे आहेत तो आपण इथं घेतलेला नाही कारण कलमच विचारले ना. कलम 463 बनावट लेख करणे म्हणजे फोर्जरी. जो कोणी जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती म्हणजे नुकसान आणि क्षती हे समानार्थी शब्द आहेत. तर पोहोचवण्याच्या अगर कोणत्याही मागणी, हक्कास किंवा स्वामित्व अधिकारास पुष्टी देण्याच्या अगर कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा ताबा सोडून द्यावयास लावण्याच्या अगर कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित संविदा करण्याच्या उद्देशाने अथवा कपट करण्याच्या किंवा ते कपट करणे शक्य हवे या उद्देशाने कोणताही खोटा दस्तऐवज किंवा त्याची काहीही भाग बनवतो तो बनावटीकरण करतो. तर अशा प्रकारे हे जे आहे ते हे इथं
बनावटीकरण संदर्भात जी आहे ती व्याख्या आहे. आता इथं आपल्याला डिपार्टमेंटल PSI 2009 संदर्भात जो प्रश्न आलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 92. IPC कलम 463 खाली कोणत्या दस्तऐवजाची व्याख्या दिलेली आहे? तर बनावटीकरण, फोर्जरी. तर अशा प्रकारे हा जो आहे तो आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. आणि डिपार्टमेंटल PSI 2017 मध्ये जो काय जोड्या लावा संदर्भात आपल्याला प्रश्न आलेला आहे तो आता आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 93. योग्य जोड्या जुळवा. कलम 463 कलम ब कलम 446 क कलम 441 आणि ड कलम 405. याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवा संदर्भात इथं दिलेला आहे प्रश्न. तर 1 नंबर जे आहे समोरचं तर फौजदारी पात्र अतिक्रमण, 2 बनावटीकरण म्हणजे बनावट दस्तऐवज, 3 फौजदारी पात्र न्यासभंग अन्यायाने विश्वासघात करणे आणि 4 रात्रीच्या वेळी घरफोडी करणे. तर अशा प्रकारे हे जे आहे हे आपल्याला इथं कलम दिलेले आहेत आणि ते आपल्याला इथं जोड्या लावा संदर्भात जे आहेत ते दिलेले आहेत. तर त्याचे उत्तर जे आहे ते हे अशा प्रकारे 2 नंबर पर्याय आहे. कलम 405 काय आहे तर फौजदारी पात्र न्यासभंग, कलम 441 काय आहे तर फौजदारी पात्र अतिक्रमण आणि कलम 446 काय आहे तर रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण करणे आणि कलम 463 काय आहे तर बनावटीकरण. तर ही जी कलम आहेत ही व्याख्या कलम आहेत आणि ही आपल्याला महत्त्वाची आहेत. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया. कलम 471 बनावट केलेला दस्तऐवज खरा म्हणून त्याचा उपयोग करणे. तर या कलमामध्ये शिक्षा काय आहे तर 2 वर्ष कैद किंवा दंड किंवा दोन्हीही. गुन्हा जो आहे तो दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये हा जो आहे तो खटला चालतो. बिन तडजोडी म्हणजेच नॉन कंपाऊंडेबल म्हणजेच बिन तडजोडीचा. कॉन्जिबल, नॉन कॉन्जिबल म्हणजे दखलपात्र, नॉन कॉन्जिबल म्हणजेच अदखलपात्र आणि बेलेबल म्हणजे जामीनपात्र आणि नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र आणि कंपाऊंडेबल म्हणजे जामीनपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल म्हणजेच काय तर बिनतडजोडीचा आणि तडजोडीचा. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे शब्द आहेत आणि आपण इथं हे बघितलं. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. प्रकरण म्हणजेच हे प्रकरण 18 आहे ना, तर त्याच्यामध्ये ही 3च कलम आहेत आपल्याला. तर आता इथं आपण बघूया कलम 477 खोटा हिशोब तयार करणे. यासाठी जी आहे ती शिक्षा आपल्याला या कलमामध्ये किती आहे तर 7 वर्षापर्यंत ठरवण्याचा अख्त्यार आहे किंवा त्या दंडाची शिक्षा दिली पाहिजे किंवा या दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र, जामीनपात्र आणि बिनतडजोडीचा. अशा प्रकारे ही जी आहेत ती आपण 3 कलम बघितली. तिन्ही कलम महत्त्वाचे आहेत. आता इथं आपण बघूया प्रकरण 20. विवाहासंबंधीच्या अपराधासंदर्भात, ऑफेन्स रिलेटिंग टू द मॅरेज. कलम 494, कलम 497 आणि कलम 498. तर इथं आपण बघूया की ही जी आहेत ही आपल्याला अभ्यासक्रमासाठी 3 कलम आहेत. त्याच्यामध्ये कलम 494 काय आहे तर नवरा अगर बायको जिवंत असता पुन्हा विवाह करणे. तर याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती 7 वर्षे कारावासापर्यंत शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आणि प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र, जामीनपात्र आणि न्यायालयाच्या परवानगीने तडजोडीचा प्रथम वर्ग दंडाधिकारी. आता डिपार्टमेंटल PSI 2009 मध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर प्रश्न क्रमांक 94.
पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे हे IPCच्या कलमाप्रमाणे गुन्हा आहे. तर कलम 494. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण इथं. कलम 497 जार कर्म करणे म्हणजेच परगमन. तर हे कलम महत्त्वाचं आहे. शिक्षा काय आहे तर 5 वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. आणि प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र, जामीनपात्र आणि न्यायालयाच्या परवानगीने तडजोडीचा. आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर जो आहे तो खटला म्हणजे संपरीक्षा जी आहे ती त्यांच्यासमोर होणार. आणि या कलमामध्ये जी आहे ती पत्नी ही अपप्रेरक म्हणून शिक्षापात्र होणार नाही. तर हे महत्त्वाचं असं कलम आहे. इथं या कलमावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 95. भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 497 नुसार व्यभिचाराच्या गुन्ह्यासाठी टिंबटिंब इतक्या वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. इथे 1 नंबर आपल्याला दिलेला आहे ते पर्याय तोच बरोबर आहे 5 वर्षापर्यंत. तर अशा प्रकारे हा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. कलम 498. जिला नवरा आहे असा विवाहित महिलेस अन्यायाच्या इराद्याने फूस लावून नेणे अगर अटकावून ठेवणे म्हणजेच पळवून नेणे. शिक्षा किती आहे तर 2 वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्हीही. तर अशा प्रकारे या कलमामध्ये जे आहे ती शिक्षा आहे. आता पुढचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे 20 क म्हणजेच 20वे प्रकरण आहे. याच्यामध्ये पती किंवा पत्नीच्या नातेवाईक यांनी क्रूर वागणूक देणे. कलम 498 हे जे आहे हे कलम आहे. तर या लेसन म्हणजेच या प्रकरणामध्ये फक्त आपल्याला एकच कलम आहे ते आपण बघूया आता. पण खूप महत्त्वाचं आहे कारण या प्रत्येक वेळेस जे आहे ते या कलमावर जे आहेत ते प्रश्न परीक्षेमध्ये येतात. कलम 498 काय आहे तर विवाहित महिलेशी क्रूर वर्तन केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा काय आहे तर 3 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो दर्वदंडासी पात्र होईल. आता डिपार्टमेंटल PSI 2017 मध्ये आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तो आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 96. कोणतीही व्यक्ती जी महिलेवर गुन्हेगारी हल्ला करते किंवा तिला अपमानास्पद वागणूक देऊन नग्न होण्यास प्रवृत्त करते अशा व्यक्तीस भारतीय दंड संहितेत पुढील शिक्षेची तरतूद आहे. 1. कारावास जो 5 वर्षापेक्षा कमी नाही व 8 वर्षापर्यंत वाढू शकतो. 2. कारावास 4 वर्षापेक्षा कमी नाही आणि दंड. 3. कारावास 3 वर्षापेक्षा कमी नाही परंतु तो 7 वर्षापर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो आणि त्याला दंड होऊ शकतो. आणि 4. कारावास 5 वर्षापेक्षा कमी अधिक आणि दंड दोन्हीही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण इथं आपण बघितलं की शिक्षा काय आहे या कलमामध्ये तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो दर्वदंडासही पात्र होईल असं आहे. इथं अशी जी आहे ती शिक्षा दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जी आहे ती शिक्षा जी आहे ती वाढू शकते. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI 2016ची जी काय मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 97. भारतीय दंड संहितेमध्ये पती किंवा पत्नीच्या नातेवाईकांकडून पत्नीवर होणाऱ्या क्रूरतेच्या गुन्ह्याची तरतूद टिंबटिंब साली करण्यात आली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आहे 1983 साली. 25/12/1983 साली जी आहे ती तरतूद जी आहे म्हणजेच होणाऱ्या गुन्ह्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता इथं डिपार्टमेंटल PSI 2009 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 98. पत्नीस क्रूर वागणूक देणे म्हणजे काय? शारीरिक आणि मानसिक छळ करणे असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रकरण 22 जे आहे ते आपण बघूया. फौजदारी पात्र धाकटपासा करणे, अपमान करणे आणि त्रास देणे.
तर याच्यामध्ये पण आपल्याला जे आहेत ते अभ्यासक्रमासाठी 3च कलमं आहेत. कोणकोणते आहेत तर 504, 506 आणि 509 ही 3च कलमं आहेत. ही कलमं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. तर कलम 504 काय आहे तर शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे. तर याच्यासाठी शिक्षा काय आहे तर 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होतील. आणि गुन्ह्याची प्रोसिजर दखलपात्र, जामीनपात्र आणि तडजोडीचा. तर याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न आलेला आहे डिपार्टमेंटल PSI 2009 साली. प्रश्न क्रमांक 99 शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे IPC कलम प्रमाणे गुन्हा आहे. तर कलम 504. आता पुढचा जे कलम आहे ते बघूया आपण. कलम 506 फौजदारी पात्र धाकटपसाबद्दल शिक्षा. मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणणे इत्यादी धमकी असल्यास. तर याच्यामध्ये जे आहेत ते पार्ट 2 असतात, 2 असतात ना. तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीही शिक्षा. आणि जर जो कोणी म्हणजे याच्यामध्ये जे आहेत ते 506 पार्ट 2 पण आहे. तर जो कोणी म्हणजे मृत्यू घडवून आणण्याची जी धमकी वगैरे देईल, म्हणजे मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी देईल, तर त्यास किती वर्षाची शिक्षा आहे तर 7 वर्षाची शिक्षा आहे. आणि ते जे आहे ते अजामीनपात्र आहे. दुसरा जो प्रकार आहे तो अजामीनपात्र आहे. कलम 509 स्त्रीचा विनयभंग होण्याच्या उद्देशाने शब्द उच्चार, हावभाव किंवा कृती करणे. याच्यासाठी जी आहे ती शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत कारावास आणि किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होतील. आणि हा जो गुन्हा आहे हा दखलपात्र गुन्हा 11/1/1965 पासून आहे तर दखलपात्र गुन्हा करण्यात आलेला आहे. आणि गुन्हा काय आहे तर जामीनपात्र. आता आपलं लास्टचं जे प्रकरण आहे 23वे. अपराध करण्याच्या प्रयत्नाविषयी म्हणजेच अटेम्प्ट्स टू द कमिट ऑफेन्स. कलम 511 हे जे आहे ते हे एकच कलम आहे. तर इथं याच्यामध्ये जे आहे ते काय आहे तर कलम 511 आजीव कारावासाचे किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा. याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर आजीव कारावास होईल अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या जास्तीत जास्त निम्म्या इतका कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्ही ज्या शिक्षा आहेत त्या दिल्या जातील. म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी प्रयत्न केला जाईल, ज्या गुन्ह्यासाठी आरोपी प्रयत्न करतील त्या गुन्ह्याच्या अर्धी जी शिक्षा आहे ती म्हणजेच अर्धी म्हणजे काय तर निम्म्या इतका कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आता इथं आपण बघूया डिपार्टमेंटल PSI 2017 मध्ये आपल्याला काय प्रश्न विचारला आहे. हे उदाहरणासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा बच्या खिशात आपला हात खुपसून बचा खिसा कापण्याचा प्रयत्न करतो. इथं काय आता इथंच आपल्याला लक्षात येतो प्रयत्न करणे. तर कलम किती आलं तर 511. बच्या खिशात काहीही नसल्यामुळे अचा प्रयत्न फसतो. हा टिंबटिंब कलमाखाली दोषी आहे. तर कलम किती तर कलम 511. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कलम 511 4 नंबर पर्याय जे आहे ते आहे. आता डिपार्टमेंटल PSI 2009 मध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 101 आजीवन कारावासाच्या किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल IPC कलम प्रमाणे शिक्षा होते. तर किती 511 प्रमाणे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. इथं प्रश्न क्रमांक 102 अने झच्या खिशामध्ये हात घालून पर्स काढण्याचा प्रयत्न केला परंतु झच्या खिसामध्ये अला काहीही मिळून आले नाही. तरीही अचे कृत्य खालील कलमाखाली गुन्हा होते. डिपार्टमेंटल PSI 2010 ची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर कलम 511 IPC प्रमाणे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि त्यानुसार म्हणजेच प्रयत्न केलेला आहे ना, चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मग हे कलम म्हणजेच कलम 511. तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू.
जय हिंद, जय जोहार. मित्रांनो, अशा प्रकारे जे आहेत ते आपण आतापर्यंत जे काय आपल्याला भारतीय दंडविधान म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्याचे जे काय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जी कलमं आहेत ती कलमं आणि जे काय परीक्षेमध्ये जे काय मागील परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न आलेले होते ते प्रश्न आपण जे आहेत ते बघितलेले आहेत. इथं जे आहे ते याच्यामध्ये आपण फक्त 2009, 2010, 2016 आणि 2017 साली ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेचे फक्त आपण एक प्रश्न बघितले. तर अशा आता जे आहेत ते आपण नवीन जे आहेत ते 2021, 2013, 2011 आणि 2008 च्या संदर्भातून आपण जो काय आहे तो व्हिडिओ बनवणारच आहोत. म्हणजेच ह्या तर आपण तो पण देऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू. आपल्याला बेस्ट ऑफ लक. इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर मित्रांनो, आपला जो काय आहे तो मोबाईल जुना असल्यामुळे आपण याच्यामध्ये जे आहे ते PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत नाही, कारण स्टोरेज क्षमता जी आहे ती कमी असल्यामुळे. म्हणजेच हा जो मोबाईल आहे तो Redmi 5 सिरीजचा मोबाईल आहे, त्याच्यामध्ये ते आहे ते सपोर्ट करत नाही. त्याच्यामुळे PDF जे आहे ते काय डाउनलोड करायला मला जमत नाही. त्याच्यामुळे मी PDF देऊ शकत नाही. धन्यवाद, थँक्यू. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि कमेंट करून मला जरूर आपलं ज्या काही म्हणजेच सूचना असतील त्या जरूर सांगा. म्हणजे मला कळेल की आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय बदल केले पाहिजेत, म्हणजे काय बदल केले पाहिजेत ते पण आपल्याला समजेल. तर आता आपण जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. त्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते 2021ची परीक्षेसंदर्भातले प्रश्न, 2013 आणि 2011 आणि 2008 संदर्भातले जे काय प्रश्न आहेत ते आपण बघूया. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.